पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफवर एक मोठं विधान केलंय। अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च प्राधान्य आहे। भारत शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हितांशी कधीही तडजोड करणार नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। साथियों, हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं। मेरे देश के किसानों के लिए, मेरे देश के मछुआरों के लिए, मेरे देश के पशुपालकों के लिए आज भारत तैयार है। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त कर लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली। त्यामुळे आता भारतीय मालावर अमेरिकेत 49% अतिरिक्त कर आकारण्यात येतोय। 31 जुलैला एका सोशल मीडिया पोस्टवरून भारतावरती 25% कर लावण्याचा निर्णय घोषित करण्यात आला। मुळात यापूर्वी आकारलेला 25% कर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 25%चा टॅरिफ, त्यामुळे 49%चा टॅरिफ भारतावरती लादण्यात आलेला आहे। ट्रम्पचा भारतावर कशासाठी दबाव आहे आपण बघतोय। अमेरिकेला त्यांच्याकडील डेअरी उत्पादनं भारतात विकायची आहेत। डेअरी उत्पादनांच्या आयातीला भारताचा मात्र स्पष्ट नकार आहे। नकाराचं प्रमुख कारण भारतातील दुग्धजन्य उत्पादनं ही भारतासाठी पुरेशी आहेत। नकाराचं दुसरं कारण अमेरिकेतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नॉनव्हेज असतात आणि हे मात्र भारतीयांना चालणार नाही। हीच बाब लक्षात घेत आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेत महत्त्वाची भूमिका भारताने घेतली आहे।